आज आपण आलो आहोत तुंगगडावरती. दिस इज लोकेटेड इन लोणावळा आणि लोणावळापासून आय थिंक अराउंड 30 किलोमीटर्स आतमध्ये आहे. सो व्ह्यू बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आज आपण सह्याद्रीतल्या एका छोट्या पण अतिशय सुंदर आणि रोमांचक किल्ल्याला एक्सप्लोर करणार आहोत. तुंग किल्ला, ज्याला कठीणगड असं म्हणतात. उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला पवना धरणाच्या शेजारी अप्रतिम दृश्य आणि थरारक चढाई यासाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया तुंग किल्ल्याचा इतिहास, ट्रेक आणि त्याचे वैशिष्ट्य. आपला ट्रेक सुरू होतो तुंगेवाडी या गावापासून. बेस विलेजपासून फोर्टवर पोचायला साधारण 45 मिनटं ते 1 तास लागतो. सुरुवातीला ट्रेक खूप इझी वाटतो, पण जसं जसं तुम्ही पुढे जाल शेवटचा भाग खूप स्टीप आहे आणि नॅरो आहे. म्हणून मान्सूनमध्ये ट्रेक करताना काळजी घेणे खूप गरजेचं आहे. जसं जसं आपण वर जातो तसं पवना धरण, सह्याद्री डोंगर आणि हिरवगार निसर्ग आपला संपूर्ण थकवा विसरून टाकतो. आता जाणून घेऊया गडाचा इतिहास. तुंग फोर्ट नेमका कधी बांधलेला हे स्पष्ट नाही. बहुतेक आदिलशाहीच्या काळात ह्या गडाची उभारणी झाली असावी. नंतर 1656मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील केला आणि त्याचं नाव कठीणगड असं दिलं. कठीण म्हणजे अवघड. या गडावर चढण्याची अवघड वाट म्हणून याचं नावच असं पडलं असावं. हा गड मोठा सैनिक तळ नव्हतं. एका वेळेस अंदाजे 200 सैनिक इथे राहू शकत होते. या गडावर ट्रेक करणं एक ॲडव्हेंचरपेक्षा कमी नाही. पण ह्या गडाचा खरा उद्देश पवना आणि मुळशी खोऱ्यांवर नजर ठेवणं आणि लोहगड, विसापूर, तिकोना यांना शत्रूची हालचाल वेळीच कळवणे. समोर पवना डॅम, तिकोना, लोहगड, विसापूर आणि कोरेगड हे सगळे गड एका नजरेत दिसतात. पवना धरणाचे पाणी या गडाच्या आजूबाजूला पसरलं आहे, त्यामुळे ह्याची सुंदरता अजून वाढली आहे. माथ्यावर गणपती मंदिर, पाण्याचे टाकी आणि पुढे तुंगी देवीचे मंदिर आहे. वर चढत असताना मध्ये काही पुरातन अवशेष आणि खोदकाम दिसले. काही रॉक कट स्ट्रक्चर फोर्टपेक्षाही जुने असू शकतात. शेवटी आपण पोचतो या गडाच्या भव्य महादरवाजासमोर. आजही या दरवाजाची रचना आणि त्याची मजबूती बघून आश्चर्य वाटले. हा भाग थोडाफार कठीण आहे. इथून आपण वरती गेलो की आणखीन एक दरवाजा लागतो आपल्याला. तर फायनली आपण पहिला टप्पा तर पार पाडला आहे. असे आणखीन 2 टप्पे आहेत आपल्याला वर पोचण्यासाठी. इथे एक सुंदर पाण्याची टाकी सुद्धा आपण बघू शकतो आणि गणपतीचे मंदिर. खरं सांगायचं तर रस्ता फार काही कठीण नाही नावाप्रमाणे, आणि मला असं वाटतं फर्स्ट टाईम ट्रेकरसुद्धा हा ट्रेक एन्जॉय करू शकतात. सो या तुम्ही प्लॅन करू शकता फर्स्ट टाईम ट्रेकर असेल तर. तर आता आपण पोचत आहोत दुसऱ्या टप्प्यावरती. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हा किल्ला 3 टप्प्यावरती बांधला आहे, तो स्पष्ट दिसतो. आता आपण जो रस्ता पाहता तो ॲक्च्युली आम्ही चुकीची वाट घेतली आहे. इथे पुढे मागच्या साईडचा बुरुज मिळतो, पण आपल्याला वर जायचा हा रस्ता नाही. सो आम्ही इथून रिटर्न मागे आलो आणि परत
तिसऱ्या टप्प्याकडे चालत गेलो वरती. पण इथले दृश्य फार छान वाटले म्हणून मी हा भागसुद्धा अपलोड केला. गडावरती कदाचित आत्ताच रिसेंटली केळीची झाडे लावली गेली आहेत, पण त्यामुळे सुंदरता आणखीन वाढली आहे. तर आता आम्ही परत मागे येऊन तिसऱ्या टप्प्याकडे चालत जात आहोत. पर्सनली मला या गडाची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे याचा युनिक शेप. लांबून बघितलं की हा गड जणू एक दगडी सुईसारखा उभा दिसतो. कदाचित म्हणूनच अनेक ट्रेकर या गडाला सह्याद्रीचे स्टोन निडल म्हणतात. किल्ल्याच्या या बाजूने आपण पवना धरणासोबत लोहगड आणि विसापूर ह्याचे सुद्धा सुंदर दृश्य बघू शकतो. फायनली आपण पोचलो आहोत तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा किल्ल्याच्या माथ्यावरती. हा ट्रेक फार मोठा नाही, पण जेव्हा तुम्ही माथ्यावर उभे राहतात तेव्हा मिळणारा आनंद खरंच अनफॉर्गेटेबल असतो. तर मित्रांनो, ही होती तुंगफोर्ड म्हणजे कठीणगडची सफर. आकाराने छोटा पण इतिहासाचं महत्त्व आणि निसर्ग सौंदर्य या सगळ्यामुळे हा गड सह्याद्रीची वेगळी ओळख निर्माण करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा गड कोणता असावा ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.